पण मला गोष्ट समजली नाही, हे बुद्धिजनच्या प्लेसामध्ये इथं मंदिर काय करायला लागले. जय भीम मंडळी. आता वाजले सकाळचे 7. सकाळच्या 7 वाजायला इतकं भयंकर थंडी आहे इकडं. मी सकाळी 5ला उठलो होतो, ठीक आहे. आणि रात्रीला लाईव्ह नाही घेतला कारण की आज म्हणजे काल ती पूर्ण भयंकर थकलो होतो. 120 किलोमीटर सायकल चालली काल. फार थकलो होतो कारण की भोपाळ मी ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथून 80 किलोमीटर होतं. आणि त्याच्यानंतर इकडं समजा 30-40 किलोमीटर पुन्हा इकडं चालवली मध्ये. तर फार म्हणजे अक्षरशः माझे पाय असे भयंकर दुखत होते. तर आता सध्याला मी टेंटमध्येच व्हिडिओ आज सुरू केला आहे, बघू शकता, ठीक आहे. आज टेंटमध्येच आहे. तर आता करतो. आता 7 वाजलेत. थंडी आहे म्हणा, पण रात्रीला जॅकेट वगैरे घालून झोपलो होतो. थंडी एकदम भयंकर होती, तर गरमी येऊ लागली. तर मी काढून ठेवली आणि तसंच झोपलो, ठीक आहे. अंगावर आपला स्लिपिंग बॅगमध्ये, तर काही विषय नाही. पण आता तुम्हाला थंडी दाखवतो, मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो. 1 मिनटं. भावांनो बघा, हे अक्षरशः धुवा आहे ना. ते तिकडे छकुल्या मॅडम उभी आहे. पूर्ण टेंटवरती पूर्ण पाणी आहे बघा. पूर्ण पाणी भावांनो, पूर्ण पाणी. तुम्हाला दिसतंय का नाही का माहिती, मी दर्शवण्याचा प्रयत्न करतो. तिथं ते पण मधून सुद्धा पाणी दिसतंय बघा. मधून हे बघा पाणी. हे बघा पाणी. तर भावांनो बघितलं, टेंटवर अक्षरशः इतकं पाणी साचते, ठीक आहे. तर आज आपल्याला ह्याच रस्त्याने जायचं आणि ह्याच रस्त्याने साची आहे. तर काय 40 का 45 किलोमीटर आहे. तर आजचा मुक्काम बघू. तिथं राहण्याची जर सोय जमली तर साचीला मुक्काम करूया. आणि पहिले म्हणजे मला कपडे वगैरे पूर्ण धुणं आहेत, कारण की कंटिन्यू ट्रॅव्हलिंगमध्ये मला कपडे धुवून काढणं आहेत पूर्ण माझे व्यवस्थित, टी-शर्ट्स वगैरे. आणि बघू आज लवकर स्टे करणार आहे मी, कारण की इथून आपला वाराणसीचा प्रवास जो आहे हो 700 किलोमीटरचा आहे. तर एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये तो तर कवर होणार नाही, पण आपल्याला लागणारी आवश्यकता ज्या आहेत त्याला व्यवस्थित मला करावं लागेल, कारण की टी-शर्ट्स वगैरे पूर्ण घामाने घाण झालेले आहेत. तर आता मी निघतो. आता 10-15 मिनटांनी इथून पूर्ण तयारी करतो आणि आजचा मुक्काम साचीमध्येच करू. तिथं बघू जायला किती वेळ लागतो, कितीला येईन. तिथं स्टे करण्यासाठी जर जागा असेल तर आज साचीमध्येच मुक्काम करूया. तर चला भेटूया प्रवासामध्ये. स्वागत भावांनो पुन्हा व्हिडिओमध्ये. आज नवीन स्लीव्ज घातल्या, त्या फार घाण झाल्या होत्या. तर आता भावांनो जातो मी साचीकडे. साची इथून का 40 किलोमीटर आहे. तर साचीमध्ये पोहोचल्यानंतर तिथं राहण्याची व्यवस्था बघू. आज पूर्ण साचीमध्ये स्टे करू, साची पूर्ण फिरू, कारण की याच रस्त्याने आपला साचीला जायचं आणि हाच रस्ता वाराणसीला जातो. तर भावांनो आंघोळ केली नाही 3 दिवस झाले. 3 दिवस झाले आंघोळ नाही केली. आता तिथे गेल्यानंतर बघू काही आहे का. तर चला निघतो. आता याच रस्त्यात जायचं आपण. जमलं तर लवकर पोहोचू साचीमध्ये. 40 किलोमीटर आहे फक्त. तर हा रस्ता आहे वाराणसीला जातो आणि हाच रस्ता साचीला जातो. तर भावांनो जराही वेळ न घालवता निघतो आता इथून साचीकडे. जय भीम. स्वागत भावांनो पुन्हा व्हिडिओमध्ये. इथे याच्यामुळे थांबलो आहे की आता समोरून जो बायपास आहे तो जातो साचीला. बघू शकता हे बॅनर. साची इकडे जायचं आपल्याला. आणि समोरसुद्धा तुम्हाला दिसत असेल हा ट्रक जातोया. बघू शकता, तुम्हाला झूम करून दर्शवितो. साची जे आहे ते दाखवत आहे आता 36 किलोमीटर दर्शवत आहे. 36 किलोमीटर आहे भावांनो. 36 किलोमीटर दर्शवत आहे. तर आपल्याला आता इथून 36 किलोमीटर आहे साचीला जाऊया. तिथं बघू राहण्याची व्यवस्था आहे की नाही. आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ, नंतर स्तूपाकडे जाऊ. तर जराही वेळ न घालवता निघतो. आता काय 10-8-9 आता का माहिती किती टाईम झाला मला सुद्धा माहिती नाही. तर भावांनो समोर आता गेल्यानंतर चहा पाणी घेतो. चहा पाणी घेतली नाही अजून. चहा पाणी घेतो, नाश्ता वगैरे करतो, लगेच सुरुवात करतो आपला साची स्तूपाकडे जाण्याची. तर चला भावांनो निघू. आज जाऊया साची स्तूप बघूया. तिथंच आजचा मुक्काम करू आणि फिरूया साची. A few moments later. भावांनो अक्षरशः 3 ते 4 किलोमीटर मी चालत आलो आहे, कारण की रस्ता साचीकडे जाण्याचा भरपूर घाण आहे. आणि अजूनसुद्धा पैपैच चालतोय. समोर बघतो रस्ता चांगला जर मिळाला, कारण की इकडे पूर्ण जंगली इलाका आहे. पूर्ण आजूबाजूला पूर्ण जंगल आहे.
ठीक आहे, आणि वन वेच आहे, वन वेच आहे आणि दोन्ही साईडला गाड्या चालतात. तर पायी जातोय कारण की रस्ता फार खराब आहे, त्याच्यामुळे म्हटलं सायकल चालवणं पॉसिबलच नाही, कारण की सायकल आदळती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असतं तुम्ही तर तुम्हाला मी दर्शवलं होतं की आपण समोरचे जे जॉईंट होते ते निघले होते. मग ते असाच रस्त्यामुळे ते जास्त आदळली का मग ते जॉईंट निघतात. तर म्हटलं बाबा उगाच हा काय म्हणतात जंगली रस्ता आहे हा, पूर्ण आजूबाजूला दोन्ही जंगलच आहे, उगाच काय तुटलं बिटलं तर मग इथं काय वेल्डिंगची काही सुविधा नाही, त्याच्यामुळे म्हटलं थोडं पायी चाललेलं बरं. तर आज तर पोहोचायचं आहे म्हणा साचीला, आणि मी मागं विचारपूस पण केली, तिथं राहण्याची सुविधा आहे म्हणे, राहू शकता तुम्ही, खाण्यापिण्याचं सर्व व्यवस्थित, आणि आपल्याला तेच पाहिजे काय म्हणता. खाण्यापिण्याची सुविधा असली का म्हणजे माणूस मन मोकळ्यापणे राहू शकतो, टेन्शन नाही राहत, काय नाही, घरच्यासारखं वातावरण असते. आणि रस्ता तर एकदम भयंकर आहे साचीला जाण्याचा. आणि आपल्याला साचीवरून जायचे वाराणसी, आणि वाराणसीला गेल्यानंतर वाराणसी का 700 किलोमीटर आहे इथनं. तर पकडून चला 1 हप्ता आपल्याला जायला लागेल म्हणा वाराणसीला, बरोबर ना. आणि वाराणसीहून मग बौद्ध गया. पण म्हटलं इथपर्यंत आलोच तर साची बघूनच जावा, कारण की आपण ह्या क्षेत्रामध्ये पुन्हा कधी येणार आहे कधी नाही माहीत नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं चला बघून जावा. शेवटी चक्रवर्ती सम्राट अशोककालीन आहे ते, भरपूर ऐतिहासिक आहे. तिथे गेल्यानंतर बघूया, आपल्याला काही इतकी काय डिटेलमध्ये माहिती नाही, बट तिथे जर गाईड्स वगैरे असले जे गायडन्स देतात, पूर्ण माहिती देतात, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू, त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ. लागलं तर 100-50 देऊ त्यांना की भाऊ आम्हाला माहिती पूर्ण डिटेल द्या, बरोबर ना. व्हिडिओच्या माध्यमातून भाऊ ना तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करेन मी, कारण की साची स्तूप आहे हा भरपूर म्हणजे इतिहास लोटला आहे त्या गोष्टीला, भरपूर जुनं आहे ते, त्याच्यामुळे आपल्याला काय माहीत नाही त्याच्याबद्दल जास्त, तर उगाच बोलण्यामध्ये काय अर्थ नाही. पण तिथे गेल्यानंतर एखादा जर गायडन्स भेटला आपल्याला माहिती देणारा, सायकल आदळते बाबा फार, तुम्हाला मी क्लिअर दिसतो नाही का व्हायब्रेशनमुळंच. तर भावांनो तिथे गेल्यानंतर बघू, जर एखादा माहिती पुरवणारा जर असला तर त्याच्याकडून आपण पूर्ण माहिती घेऊ. पण चला भेटतो तुम्हाला मी तिथे साचीमध्ये. रस्ते फार घाण आहेत. तर भावांनो अक्षरशः आपण जिथून निघलो तिथून 36 किलोमीटर होतं साची, आणि इथून आता 25 किलोमीटर आहे. अक्षरशः सांगतो इतका रोड इतका खराब आहे, भयंकर रोड आहे. आणि आता तरी कुठेतरी व्यवस्थित लागला आहे. साचीला जाण्याचा रोड पूर्ण जंगलामधूनच इकडून बघू शकतो, समोर इथपर्यंत फक्त व्यवस्थित आहे बरं का, समोर पुन्हा तसंच एकदम घाण. भावांनो अक्षरशः फार थकलोय मी, कारण की रोड इतका खड्डे इतके भयंकर आहेत, चालायला फार त्रास होतो. ते पण छकुलीला घेऊन म्हटल्यावर तर आणखीन त्रास आहे. तर भाऊ ही तर लावली छकुली मॅडम, म्हटलं थोडं थांबावा. आता सायकल जायचं आपल्याला साचीला, जवळ आलो म्हणा, 20-25 किलोमीटर आहे. तर आता भावानं निघतो इथून, थोडा वेळ थांबलो, पाणी वगैरे पिलं, निघतो आता इथून. भावानो 3-3.5 तास झाले असतील, 3 तास तर झालेच असते मी चालतोय. किती 36 किलोमीटर काढण्यासाठी 3 तासामध्ये. अक्षरशः रोड इतके घाण आहेत, महाराष्ट्र पूर्ण खरं सांगतो. आणि इकडं लोकांना राहायला घर नाही, तर घरावरती BJPचे झेंडे आहेत. अरे विकास दाखवा ना भाऊ या क्षेत्रामध्ये. आता तरी रोड थोडा व्यवस्थित आहे, इतका घाणेरडा रोड आहे शप्पथ सांगतोय मी. आता इथून तरी 12 किलोमीटर जायचं आहे पुढं. आणि आता जर हा रोड जर चांगला असला तर आपण पोहोचू समजा लवकर, पण थोडा चांगला येतो लगेच खड्डे. सायकल अजून जास्त आवाज मारू लागली, बेकार आहे भाऊ. हे बघा हे अति रोड बघा, ट्रॅक्टरचा लोड बघा. आणि हा सिंगल वे आहे, इतके मोकार गाड्या चालू आहेत लोक, आणि त्याच्यामध्ये हे रोड इतके घाणेरडे आहे, बॅलन्स बिघडतो पूर्ण. आणि भाऊ हे ट्रॅक्टर बघा, अरे भाऊ जाईन ना एखादं त्याच्यात दबून, काय बाबा हे बघा भाऊ लोड बाबू, निस्ता भनाभन गाड्या आहेत त्या मागून. चला निघतो आता, रोड थोडा चांगला आहे, निघतो इथून.
तर भावांनो आता साची आहे 5 किलोमीटर आणि आता 31 किलोमीटर काढल्यानंतर 36 किलोमीटर होता आपण जिथून निघलो तिथून 31 किलोमीटर काढल्यानंतर आत्ताशी मला हायवे लागला छानपैकी. रोड बघा किती छान आहे. आता आपण लवकर पोहोचू तिथं. हे बघा आता 5 किलोमीटर राहिले फक्त साची. तर भावांनो लवकर पोहोचू साचीमध्ये आणि राहण्याची व्यवस्था बघू. राहण्याची व्यवस्था असली तर एकदम छान होऊन जाईल कारण की आजचा मुक्काम साचीमध्येच करूया. निघतो आता इथून लवकर जाऊ लवकर स्तूपाकडं. बघा भावांनो साची 5 किलोमीटर आहे. रोड बघा आता किती छान लागला आहे मला. आत्ताशी कुठं जीवात जीव आला. असं रोड असलं ना एनर्जी येते आणि लवकर रस्ता कटतो. नाहीतर काय बाबा ते आपलं महाराष्ट्र पुरलं महाराष्ट्रामध्ये. तरी इकडे BJP सरकार आहे. 1-2 जणांना विचारलं द्या म्हटलं कोणाची सत्ता इकडे म्हणजे BJP. तर भावांनो फायनली आपण साचीमध्ये आलो आहे. साचीमध्ये उभा आहे सध्याला. त्या टेकडीवरती दिसतं की तुम्हाला ती टेकडी माझ्या हिशोबाने तिथंच जायला पाहिजे कारण की तिथं स्तूपसारखं दिसतं आहे मला. तिथं स्तूपासारखं आहे आणि मी सध्याला खाली उभा आहे. बघा ती टेकडी तुम्हाला दिसतं की नाही काय माहिती. त्या टेकडीवरती दिसतं स्तूपासारखं. तर भावांनो आता सध्याला आपण साचीमध्ये उभे आहे. इथून काहीतरी 2.5 किलोमीटर दाखवतो आहे. चला निघू लवकर स्तूपाकडं आणि माझ्या हिशोबाने तिथंच जावं लागणार आहे कारण की तेच असलं पाहिजे. मला असं वाटतं बरं काय अप्रॉक्स म्हणजे काही मला खात्री नाही की तेच की काय पण तरी बघूया जाऊन. चला भावना निघतो इथून आता. तर भावांनो ही तिकीट घर आहे. 40 रुपये तिकीट आहे आणि ह्याच रस्त्याने समोर जायचं आहे. पण भावांनो या ठिकाणी ना एक विशेष तुम्हाला दर्शवितो ते नंतर तिकडून आल्यावर दर्शवीन. बट हे जे खांब बनलेले आहेत हे नवे आहेत. तर भावांनो आता वरती जायचं आपल्याला साचीवरती. सायकल नेणं अलाउड आहे म्हणे नेऊ शकता काय हरकत नाही. तर चला निघतो इथून. हे पूर्ण तिकीट घर आहे. 40 रुपये तिकीट आहे. हे बघा तिकीट वगैरे घेतलं. 40 रुपये तिकीट आहे एका पर पर्सन. पूर्ण रस्त्याने भावांनो पूर्ण असे स्तंभ बनवलेले आहेत. नवीन बनलेले आहेत. काका म्हणे नवीन बनलेले आहेत. तर चला निघूया वरती. A few moments later. भावांनो अक्षरशः रिक्षा किंवा गाड्यांची हालत खराब होऊ लागली वरती यायला आणि तुमचा भाऊ सायकलीने चाललाय वरी. तर भावांनो हे सम्राट अशोककालीन पायऱ्या आहेत. ह्या कुठं जातं माहिती नाही मला पण इथं या भावाला विचारलं म्या तर हे भाऊ म्हणे की सम्राट अशोककालीन हा विहीर आहे ही तर आता रिपेअर करणं चालू आहे. बघू शकता हे पाणी भरण्याचं होतं आहे. बघू शकता हे आता रिपेअर करणं चालू आहे. बांधकाम जर बघितलं पूर्ण एकदम जुनं आहे. पूर्ण जुनं बांधकाम भावांनो. अजून भरपूर काय आहे बघण्यासारखं. इथे नेमकी सुरुवात आहे. चढतोय पूर्ण. इकडे बघू शकता पूर्ण वरती जायचंय. सरळ पूर्ण वरती जायचंय. अक्षरशः गाड्यांची हालत खराब होते. वरती जायचं आपल्याला. हा रस्ता वरती जातो. पायऱ्या आहेत या तुम्हाला दर्शवतो जवळून. हे आता इकडे बांधकाम चालू आहे नवीन. म्हणे सम्राट अशोककालीनचाच आहे म्हणे. कुवा होता म्हणे विहीर होती तिथून सर्वजण पाणी वगैरे भरत होते. बघा भाऊ ह्या पायऱ्या आहेत. हा रस्ता आहे कच्चा रस्ता. ही छकुली तू उभी गेली. तर भावांनो निघतो वरती जायचं आपल्याला. अक्षरशः भयंकर एकदम मजा फार येते. चला निघतो इथून. अक्षरशः भावांनो इतका भयंकर चढ आहे वरती स्तूपाला जाण्याचा. गाड्यांची हालत खराब होते पण तुमचा भाऊ सायकलीला धक्का मारून चाललाय बरी. बाप अजून भावांनो भरपूर आहे चढ. थांबत चढतोय. मागं तुम्हाला उतार दिसतोय का. मागं उतार दिसतोय. उतार अजून आपल्याला
अर्धा मीटर समजा 500 मीटर तरी चढायचं आहे वरती. गाड्या बघा पूर्ण उतारायला चालल्यात खाली. एकदम टाईट आहे भाई वातावरण इकडचं. टाईट म्हणजे एकदम भारी वरती, एकदम वरती. पण मला गोष्ट समजली नाही, हे बुद्धिजनच्या प्लेसामध्ये इथं मंदिरं काय करायला लागले. पूर्ण आत आहेत, लगे मंदिरं आत आहेत पूर्ण क्षेत्रामध्ये. ते नंतर कव्हर करू आपण व्हिडिओच्या माध्यमातून. सध्या वरती जाऊ, स्तूप वगैरे बघू, ते नंतरचा मुद्दा आहे तो. अगोदर जे बघायला आलो ते बघायला चालू आपण वरती. आता तुम्हाला दर्शवतो मी बॅक कॅमेराने. बघा भावांनो, यो चढ बघा, यो तुमचा भाऊ मारतोय धक्का. धक्का मारा धक्का मारू हालत जाम. संध्याकाळी लवकर झोपतो वाटते आज पण. भयंकर आहे रे बाई. तर भावांनो, आपण आहे स्वच्छमध्ये. आता बघू शकता माझ्या पाठीमागं स्तूप वगैरे, ते बघा स्तूप तिथे. ठीक आहे. तर भावांनो, हा व्हिडिओ आपण इथंच अंत करतोय, कारण की हा व्हिडिओ फार मोठा होईल. तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. आता जातो, फ्रेश वगैरे होतो, कपडे वगैरे चेंज करतो, नंतर भेटतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर भाऊन बघा, आपण फायनली साचीमध्ये आलो आहे. धम्मध्वज दिसतोय तुम्हाला वरती. ठीक आहे. तर चला निघू आता वॉशरूमकडे, फ्रेश वगैरे होतो आणि पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मिळतो तुम्हाला. जय भीम.